प्रेक्षकांनो, आज प्रेमाची गोष्ट या मालिकेत चांगलाच तमाशा रंगलाय. या इंद्राताई वाट बघत असतात सागरची, की हा असा का वागतोय, कशामुळे असं करतोय. आता तेवढ्यात सागर येतो, तर इंद्राताई त्याला थांबवायला सांगतात, तर तो रूडली पुढे जात असतो. तर इंद्राताई म्हणतात, थांब म्हणते ना तुला. काय रे, कशाला सईचा रागराग करतोय रे एवढा तू? 2 दिवसापासून ती पोर घाबरली आहे तुला. आज तर कमालच झाली, सईला सोडून दुसऱ्याच्याच पोरीला घरी घेऊन आलास तू. एवढं कसं समजलं नाही तुला? मग आता मुक्ता सागरला झापते सगळ्यांसमोर आणि म्हणते, समजण्यासाठी डोक्यातला राग कमी व्हायला पाहिजे ना यांचा. काय हो सागर, एक गोष्ट सांगा मला, म्हणजे तुम्हाला घरी येईपर्यंत कसं काय लक्षात आलं नाही की आपल्यासोबत सई नाही, वेगळीच कुठली तरी मुलगी आहे म्हणून? इतका कुठला राग आहे तुमच्या डोक्यामध्ये? कोणत्या एवढ्या गहन विचारात होतात तुम्ही? तुम्हाला कळलंच नाही ही गोष्ट? आता तो सागर हर्षवर्धनचा विचार करायला लागतो. सागर मुक्ताला अवॉइड करून पुढे निघून जात असतो. मुक्ता चिडते आणि म्हणते, थांबा जरा, माझं बोलणं झालेलं नाही अजून. ती दुसरी मुलगी आपल्या घरी आली, ती तरी सेफ आली, पण आपली सई, तिचं काय? ती रडत बसली होती ना तिथे. तिला तर हेही माहीत नव्हतं की पप्पा परत घ्यायला येणार आहे की नाही. तिला काही झालं असतं तर, कोणी घेऊन गेलं असतं तिला तर. हे मात्र मुक्ताचं अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांनो, आता खूप चिडते मुक्ता. बापू, इंद्राताई, स्वाती सगळे समोर बसलेले आहेत. आता ही मुक्ता म्हणते, मी तुम्हाला सांगून ठेवते. आता या इंद्राताई लगेच चिडतात आणि म्हणतात, ए बये, तुझ्या तोंडाचा नळ जरा बंद कर. बदा 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 बोलतच जातेस ग तू. मी बोलते ना, तू कणाला आलीस ग मध्ये? हे बघ, तू आज आलीस ना, तशीच राहा. सईची काळजी का तुला एकटीच आहे का? आम्हाला नाही का ग कोणाला काळजी? तुला तर चान्सच पाहिजे माझ्या पोराला टोचून बोलायचा. इंद्राताईने एवढं रूडली मुक्ताला बोलायची गरज नव्हती. आता इंद्राताई म्हणतात, मी बोलते ना, मी ओरडते ना त्याला, तू कळायला आलीस ग मध्ये? चल जा बाजूला हो. आता मात्र बापू चिडतात आणि म्हणतात, काय ग इंद्रे, बस कर. एकदा बोलायला लागली ना की तुझ्या तोंडाची तुफान मेल थांबतच नाही ग. हिला बोलायला किती जोर आणतेस, तसं तुझ्या पोराला बोलायला जोर आण ना. बापू आता सागरला ओरडतात आणि म्हणतात, काय रे तू, सईची कस्टडी मिळाल्यावर सुधारशील तू असं वाटलं होतं मला, पण नाही, तुझं उद्धटपणा वाढतच चाललाय. या सगळ्यासाठीच लग्न केलं होतंस ना? 100 वेळेला एकमेकांसाठी बोलला होतात ना तुम्ही, सईसाठी, फक्त सईसाठी, यासाठीच लग्न केलं का रे तू? कोर्टामध्ये ना तो जज बरोबर बोलत होता, तुमच्यासाठी ना फक्त खेळ आहे हा सगळा. तू, हर्षवर्धन, ती सावनी, सगळे तुम्ही एकाच माळ्याचे मणी आहात. कोणाला ना सईची परवाच नाहीये, फक्त हार जीतचा खेळ आहे तुमच्यासाठी. आता सागर बापूंवरच ओरडतो जोरात, बस झालं, माझ्या एका छोट्या चुकीवरून एवढा तमाशा करायची गरज नाहीये. सईला काही झालंय का? काही होणारही नाही तिला. प्रेक्षकांनो, सागर मालिकेचा नायक दाखवलाय, पण जरा डंपच दाखवलाय. आता सागर म्हणतो, कुठली गोष्ट झाली नाही त्यासाठी मला दोष देणं बंद करा आता, आणि पुन्हा तिथून निघून जातो रूडली. आता मुक्ता खूप चिडते आणि म्हणते, मला विश्वासच बसत नाही, म्हणजे यांची चूक झाली आहे, सॉरी तर बोलतच नाहीत आणि अशी निघून जात आहेत उद्धट सारखे. आई वडिलांचा काही रिस्पेक्टच नाहीये यांना. हे काय हो, तुमचे भाऊ असेच आहेत का पहिल्यापासून? आता ती स्वातीला विचारतीये हे सगळं. बापू म्हणतात की पहिले तो असा नव्हता. मग मुक्ता म्हणते, ते पहिलेच जर असे वागले तेव्हाच तुम्ही शिक्षा केली ना, तर आज हा दिवस आलाच नसता. बापू म्हणतात, खरंय तुझं सुनबाई, तू बरोबरच बोलतीयस. पण आता इंद्राताई लागली संतापतात ना, त्या म्हणतात, काय बरोबर बोलताय तुम्ही? नाही, ती जर म्हणाली हा दिवस नाही रात्र आहे, तर तुम्ही म्हणताल हो ही रात्रच आहे. ती जसं म्हणेल तसं तुम्ही ऐकताय. त्या कडीपत्त्याच्या काडीला होला हो देताय तुम्ही. आली मोठी शिक्षा करणारी. माझ्या पोराला नशिबाने एवढी शिक्षा दिली, आता तू काय छडी घेऊन उभी राहणार आहे का ग त्याच्या समोर? बापू चिडतात आणि म्हणतात, अगं इंद्रे, नशिबाच्या नावाखाली पोराला पाठीशी घालणं बंद करा आता. सईला आपण एकदा हातची गमावून बसलोय, तिला आपण गमावून पुन्हा आणलंय, पण सागर जर असंच वागत राहिला ना, तर ती पोरगी कायमची जाईल आपल्या हातून. सागरचं वागणं बदलत चाललंय. सागरच्या वागण्याला शिक्षा झालीच पाहिजे. सुनबाई बरोबर बोलताय. पण आता या इंद्राताई आणि स्वातीबाई संतापल्या ना, तर आता हा सागर त्याच्या ऑफिसला पोहोचलाय आणि आता घरी जे काही झालंय ते सगळं त्याला सारखं आठवतंय. पण आता तो विचार करतोय की हर्षवर्धन जे काही बोललाय त्यावर मी खरंच विश्वास ठेवायला पाहिजे का? नाही, तो हे खरं बोलतोय कशावरून? मी ह्याची शहानिशा करायला पाहिजे. पण खरंच जर सई त्या हर्षवर्धनची मुलगी निघाली तर? म्हणजे त्याला भीती पण वाटते आणि नाही पण वाटते. म्हणजे जरा तो टू बी और नॉट टू बी मध्ये कन्फ्यूज असं दाखवलंय. पण त्याला हेही वाटतंय, घरच्यांना जर हे सगळं कळलं तर घरचे कसे रिॲक्ट करतील. रात्री सगळे जेवायला बसले. मुक्ता सईला जेव घालून येत असते किचनमध्ये. बापू म्हणतात, सई जेवली नाही का? कारण तिचं ताट तसंच असतं शिल्लक. आता हे मुक्ता म्हणते, ती जेवलीच नाहीये, तिला कसं बसं मी 2-3 घास खाऊ घातलेत. पण आता बापू पण जेवत नाहीत. मग ह्या इंद्राताई म्हणतात, काय झालं आहो, तुम्ही का जेवत नाही आहात? मग मुक्ता म्हणते, बापू तुम्ही जेवून घ्या, मी सईला ना कोमट दूध तरी प्यायला लावेल, तुम्ही असं अर्धपोटी नका राहू, प्लीज जेवून घ्या ना.
बापू म्हणतात, "काय करतेस सई आता?" मुक्ता म्हणते, "बापू ती ना म्हणजे शांतच बसली आहे, बिलगून बसली होती हो मला. खूप घाबरली आहे ती आजच्या प्रकारामुळे." मग बापू म्हणतात, "तू जेवलीस का मुक्ता?" आता मुक्ता म्हणते, "नाही सई जेवली नाहीये, मला पण नाही जेवावंसं वाटत आहे." बापू म्हणतात, "मी तुझ्या आईच्या घरून काही आणू का तुला?" मुक्ता म्हणते, "नाही नको बापू, मला खरंच नकोय. पण खरं सांगू का, माझी भूक ना सागरमुळे गेली आहे. म्हणजे घरच्या लहानांशी, मोठ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या माणसांचा ना मला खरंच तिटकार आहे. असं वाटतं ना एकदा तरी शिक्षा व्हायलाच हवी असं वागणाऱ्या माणसाला." तेव्हाच ना त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल. मग बापू म्हणतात, "हो सुनबाई, तू अगदी बरोबर बोलतीयस. म्हणूनच मी आज निर्णय घेतलाय. आता सागरला या घरात अजिबात काहीही खाय प्यायला द्यायचा नाही. त्याचं एकही काम कोणीच करायचं नाहीये." आणि हे खूप चिडून बोलत असतात बापू. इंद्राताईला खूप राग येतो त्यामुळे मुक्ताचा. पण बापू इंद्राताईंना बजावून आणि त्यांच्याकडे डोळे वटारून सांगत असतात, "कळलं ना तुला इंद्रा, मी काय सांगितलंय ते?" इंद्राताई म्हणतात, "अहो तुमचा पोरगा आहे तो, असं का वागताय?" पण बापू सुरेख उत्तर देतात. ते म्हणतात, "असल तो माझा पोरगा, पण तो काही मला पोसत नाही. माझ्या अंगामध्ये अजून ताकद आहे, मी कमवू शकतो. तो माझ्या घरात राहतो, मी त्याच्या घरात राहत नाही. हे घर आहे, ते समजायला पाहिजे त्याला. कधी येतो, कधी जातो, आला गेला, झोपला, निघाला, असं चालणार नाही या घरात. घर आहे हे, धर्मशाळा नाहीये." आता बापू त्यांच्या स्वयंपाकिनीला म्हणतात, "तू आजपासून कामाला लागली आहेस ना, तर हे जे काही जेवण राहिलंय ना ते घेऊन जा." लगेच स्वाती म्हणते, "अहो भाई, जेवायचं राहिलंय बापू अजून." आणि इंद्राताई म्हणतात, "नीता घेऊन जाऊ नकोस ग जेवण, माझा मुलगा जेवायचा राहिलाय." आता बापू सांगतात, "नीता, मी एकदा सांगितलं तेच सांगितलं. सागर जेवला नाही तर त्याची काळजी तुम्ही करायची गरज नाहीये. राहू दे त्याला उपाशी, त्याशिवाय त्याचं डोकं ठिकाणावर येणार नाही." आता हे ऐकल्यानंतर इंद्राताई अजून चिडतात. त्याला आपली काळजी नाही, आपण पण त्याची काळजी घ्यायची नाही. त्याला लहानाची मोठ्याची कोणाचंच टेन्शन नाहीये. कशाची बी सोयरीक नाहीये त्याला, कोणाशीच धड बोलत नाही तो घरामध्ये. आता लगेच इंद्राताई म्हणतात, "अहो कामाचं टेन्शन असतं त्याला, शिओ आहे तो." मग लगेच बापू म्हणतात, "अगं तो शिओ आहे तर आपली सुनबाई पण डॉक्टर आहे ना, ती जर त्याच्याप्रमाणे येण्यासारखी वागली तर चालेल का तुला? नियम सगळ्यांना एकसारखे पाहिजेत." इंद्राताई काही बोलणार तेवढं बापू म्हणतात, "गप्पा बस, सुनबाई अगदी बरोबर बोलतीये. त्याला जर सुधरवायचं असेल ना तर त्याला त्याचा हा स्वभाव बदलावाच लागणार आहे. सगळ्यांनी कान देऊन माझ्याकडे लक्ष द्या. आणि इंद्रा तू खास ऐक, सगळ्यांनी आत्तापासूनच सागरला अजिबात जेवायला द्यायचं नाहीये. मी सांगितलेल्या गोष्टीत बदल झाला तर याद राखा." आता इंद्राताई आणि स्वाती रागराग तिथून निघून जातात. मुक्ता म्हणते, "बापू मी आलेच हं." बापू खूपच चिडलेले आहेत. पण आता या इंद्राताई त्यांच्या खोलीत जातात आणि मुक्ताबद्दल काय नाही ते बोलायला लागतात. या नवीन सुनेनं जादूटोणा केलाय त्यांच्यावर, पण या इंद्राचा स्वभाव तिला माहिती नाहीये. मला जर राग आला ना तर तिला सरळ 102 मध्ये नेऊन सोडीन मी. लगेच स्वाती म्हणते, "राहू दे ग मम्मे, तू काही करू शकणार नाहीये. ती मुक्ता नाहीये, ती तेलाची धार आहे, नुसती आग ओततीये." लगेच या इंद्राबाई म्हणतात, "हेच तर कळत नाही ना तुझ्या पप्पाला. ती म्हणाली शिक्षा द्या, तर लगेच तुझे पप्पा शिक्षा द्यायला निघाले. नाही, सईवर तिचं प्रेम आहे म्हणून काय सगळं प्रेम सईवरच करायचं? सागर काही नवरा नाही का तिचा? त्याची नको का काळजी करायला? त्याचा मान नको का त्याला द्यायला?" लगेच स्वाती म्हणते, "नाहीतर काय, बापूंनी पण स्वतःच्याच पोराची शिक्षा केली आहे. पण उद्या तिने तुझ्याकडे बोट दाखवून तुला शिक्षा केली तर?" लगेच इंद्राताई म्हणतात, "मी नाही ऐकणार तिचं. आली मोठी माझ्या पोराला शिक्षा करणारी. होय, त्याची शपथ घेऊन सांगते, मी तिला तिची जागा दाखवेलच." एवढं होतं इंद्राताईंना तर कशाला लग्न लावून दिलं मग त्या मुक्ताचं सागरशी? तेव्हा तर हातापाय पडत होत्या या. असो, पण आता मुक्ता बिचारी टेन्शनमध्ये खाली आली आहे, म्हणजे त्यांच्या अपार्टमेंटच्या खाली. बिचारी मुक्ता झालेल्या प्रकारांचा विचार करत तिथेच खाली बसलेली असते. तेवढ्यात तिचे आईवडील येतात तिकडनं. आता हे पुरू म्हणतात, "अरे आपली मुक्ता आहे नाही." मग माधवी त्या म्हणतात, "तुला चष्मा लागलाय का लांबचा? थांब जरा, मी बोलते मुक्ताशी." मग त्या सांगतात की, "अगं मुक्ता, इथे काय करतेस तू?" मुक्ता म्हणते, "अरे तुम्ही कुठे गेला होता दोघं जण?" मग त्या सांगतात की, "माझी एक मैत्रीण आहे ना, इथे आली होती, तिला भेटायला आलोय आम्ही." मग मुक्ता म्हणते, "अगं काही नाही गाई, मी जरा मोकळ्या हवेत बसायसाठी म्हणून आली आहे. शतपावली करत होते, दुसरं काही नाही." माधवीताई अगदी आपुलकीने तिच्या जवळ बसतात आणि म्हणतात, "काय ग बाळा, बरी आहेस ना?" मुक्ता काहीच बोलत नाही. मग पुरू म्हणतात की, "काय ग मुक्ता, आईने साधा प्रश्न विचारलाय, बरी आहेस ना? काय काही टेन्शन आहे का?" मुक्ता म्हणते, "अरे नाही, मी बरी आहे, मस्त आहे मी." माधवीताई म्हणतात, "अगं मुक्ता, आज पुरणपोळ्या केल्या होत्या बरं का. म्हणजे केल्या होत्या नाही, तुझ्यासाठी ठेवल्या आहेत. उद्या येऊन खाऊन जा. मी मुद्दामच तुझ्या सासरी आले नाही. काय आहे ना,
त्यांना गोडाचं वावडं आहे ना. मग मुक्ता मनात विचार करते, बरं झालं नाही आलात तुम्ही, नाही तर काय काय बघावं लागलं असतं तुम्हाला आज. मुक्ताचा चेहरा बघून माधवी आणि पूर्णा जरा टेन्शनच आलाय. मग माधवीताई म्हणतात, मुक्ता तू खरंच भांडून नाही ना आली आहेस? नाही म्हणजे एक लक्षात ठेव, एक जण चिडला असेल तर दुसऱ्याने शांत बसायचं, तरच संसार टिकतात. मग पुरू म्हणतात, बाई म्हणून तर आमचं लग्न टिकलं ना. मुक्ता हसायला लागते. मग पुरू म्हणतात, आता कशी हसलीस मोकळी, तशी हसत जा गं, आणि अधनमधनं जरा मोकळं बोलत जा आमच्याशी. माधवीताई छान बोलतात. आई वडील फी न घेणारे डॉक्टर असतात बरं का, थेरपिस्ट म्हण हवं तर, त्यांच्यापासून लपवायचं नसतं काही. मुक्ता म्हणते, अगं काही नाहीये आई, मी जरा अजून त्या घरात सरावले नाहीये एवढंच. माधवीताई म्हणतात, हे बघ मुक्ता, सासरी जाताना माझ्या आईने मला जे सांगितलं ना ते मी तुला सांगते. काय ना बाळा, आयुष्यामध्ये वेळ, संकट, सुख, पैसा येतात आणि जातात, पण माणसाचा मूळ स्वभाव ना बाळा कधीच बदलत नसतो. आज माणसं रागवली ना तर उद्या हसून सगळ्या गोष्टी सोडून देतील, पण मुळात माणसं वाईट नाही आहेत ना, हे लक्षात ठेवायचं. अरे तुझ्या सासरची माणसं वाईट नाही आहेत, त्यांच्या शब्दावर बोलण्यावर जाऊ नकोस तू. त्यांच्या खाण्यापिण्यातला झणका ना त्यांच्या बोलण्यात दिसतो, पण तुझे सासरची मंडळी खरंच वाईट नाहीये. पुरू म्हणतात, अरे वा, तुझ्या आईने सर्टिफिकेट दिले बरं का, तुझ्या सासरची मंडळी वाईट नाहीये, म्हणजे प्रश्नच मिटला सगळा. तर मुक्ता स्माईल करायला लागते. इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की मुक्ता, सागर म्हणजे सगळी फॅमिली त्यांची जेवायला बसली आणि सागर बनियनवर बाहेर येतो आणि म्हणतो, माझ्या शर्टाला इस्त्री करून द्या. आता कोणीच त्याला भाव देत नसतं, त्याला जेवायला पण कोणी देत नाही. तो म्हणतो, चहा तरी मिळेल का? मग तो राग कोणी बोलत नाही म्हणून निघून जात असतो. मग स्वाती लगेच सागरला म्हणते, भाई कोणाच्या तरी सांगण्यावरनं तुला ही शिक्षा झाली, आता या स्वातीला काय करायचं बरं रिकामं मध्ये 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 मध्ये. एनिवे, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. मी काही कारणास्तव तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत आहे, माझे चॅनलच राहिलं नाही तर मी आवाज तरी कसा ऐकू तुम्हाला. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.